नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहतो 20 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा विचार केला. मुंबई, ठाणे, पालघर याचबरोबर रायगडचा बहुतांश भाग असेल, नाशिकचा पश्चिम भाग, पुणे या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद झाली. याचबरोबर काही भागामध्ये नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना गैरसोयी झाली. याचबरोबर मुंबईची लोकल असेल, याचबरोबर बस सेवा तसेच रोड ट्रान्सपोर्ट नेटवर्क या ठिकाणीही आपल्याला त्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही भागामध्ये सखल भागामध्ये पाणी साचलेल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आज दिवसभराचा विचार केला, मुंबईच्या बहुतांश भागामध्ये जवळपास 200 mm एवढा पावसाची विक्रमी नोंद त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आज दिवसभरात जर पाहिलं तर हरणामध्ये 121.1, याचबरोबर कोल्हापूर 67, महाबळेश्वरमध्ये 173 mm एवढा पावसाची नोंद झाली. याचबरोबर मुंबई कुलाबामध्ये 110, याचबरोबर मुंबई सांताक्रूजचे जे वेदर स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी जवळपास 238 mm इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली. नांदेडचा जर विचार केला, नांदेडमध्ये 8.6, धाराशिवमध्ये 21, याचबरोबर पालघरमध्ये 131.5 mm एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. परभणीचा विचार केला, परभणीमध्ये 13, रत्नागिरीमध्ये 144, सांगलीमध्ये 25, सातारामध्ये जवळपास 19 mm, याचबरोबर सोलापूरमध्ये 1 mm, तसेच ठाण्यामध्ये विक्रमी 216 mm एवढा विक्रमी पावसाची नोंद त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या विक्रमी पावसामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागलेली पाहायला मिळाली. याचबरोबर वाऱ्याची दिशा आणि मान्सूनची अक्षरेषाबद्दलचा विचार जर केला, पश्चिम बंगालचा उपसागर असेल, याच अरबी समुद्र, हे दोन्ही समुद्र सध्या खूप ॲक्टिव्ह असल्यामुळे राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं, ते आता डिप्रेशनमध्ये आहे. ओडिसा या ठिकाणी सध्या स्थित आहे. याचबरोबर अरबी समुद्रामध्ये ही एक चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण आहे. ही चक्रकार वाऱ्याची स्थिती सध्या दीव दमन या ठिकाणी आहे, म्हणजे मुंबईच्या उत्तरेला आहे. या दोन्ही सिस्टमच्या प्रणालीमध्ये अक्षरेषा ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या दोन्हींच्यामध्ये एक ट्रफ रेषाही विखुरलेली आहे. या ट्रफ रेषेच्या प्रभावामुळेही राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री मुंबई असेल, ठाणे, पालघर, याचबरोबर रायगडचा भाग असेल, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचा पश्चिम भाग, सातारा, पुणे पश्चिम, अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर नाशिकचा बहुतांश मध्यवर्ती भाग असेल, तसेच जळगावचा उत्तरेल भाग, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेडचा मध्यवर्ती भाग असेल, या भागामध्ये आज रात्री ही पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित आज रात्री हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र जो कोकण किनारपट्टी असेल या भागात अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये म्हणजे आज रात्री उद्या रात्रीपर्यंत पावसाचा जर विचार केला, सर्वाधिक पाऊस हा कोकण किनारपट्टीमध्येच राहण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला, पालघरचं वसई, तलसार या भागामध्ये अतिमुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. जवळपास 120 ते 140 mm एवढा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच वाडा, जव्हार, मोखाड, पालघर, वसई असेल या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार. मुंबई शहर असेल, उपनगर असेल, याचबरोबर शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, कल्याण या भागामध्ये ही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल. तसेच रायगडचा रोहा, माणगाव, माणसा, तसेच खालापूर, पेण, पाल याही ठिकाणी आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा असेल, सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, याही दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार ते काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, पुणे घाटमाथ्याचा भाग, सातारा घाटमाथ्याचा भाग, कोल्हापूर घाटमाथ्याचा भाग, सांगलीचा घाटमाथ्याचा भाग, या भागामध्येही आपल्या संततधार पद्धतीचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. कोल्हापूरचा विचार जर केला, कोल्हापूर गगनबावडा, बुद्रगड, चंदगड, आजरा, याचबरोबर शाहूवाडीचा काही भाग असेल, पन्हाळ्याचा काही भाग असेल, या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस मिळेल. याचबरोबर गडिंग्लज, कागल, हातकणंगले, शिरोळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. सांगली जिल्ह्याचा विचार केला, सांगली जिल्ह्यात जत असेल, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, आटपाड या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर येणाऱ्या 24 तासानंतर त्या ठिकाणी सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. मात्र हे सूर्यदर्शन थोड्या वेळापुरतं राहण्याची शक्यता, त्याच्यानंतर परत एकदा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर वाळवा असेल, शिराळा असेल, या ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर साताऱ्याचा विचार केला, माढा असेल, याचबरोबर महाबळेश्वर, वाई, तसेच कराड, पाटण या ठिकाणी आपल्याला मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. वडूज, दहिवडी, फलटण, शिरवळचा काय भाग असेल, या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. सोलापूरचा विचार केला, सोलापूरचा जो मध्यवर्ती भाग असेल, सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर असेल, माळशिरस, माढा दक्षिण भाग, याचबरोबर दक्षिण सोलापूर या भागाचा जर विचार केला, या भागामध्ये शक्यता करून ड्रायवेज राहू शकतो. मात्र काही वेळापुरता
हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र अक्कलकोट असेल, बार्शी, करमाळ हा उत्तरेचा भाग असेल, या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार. याचबरोबर पुण्याचा विचार केला, पुण्याचा लोणावळा, वडगाव, याचबरोबर राजगुरुनगर असेल, पौळ असेल, याचबरोबर भोर असेल, या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच पुणे शहर असेल, याचबरोबर दौंड, बारामती, इंदापूर, शिरूरचा काय भाग असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार. अहिल्यानगरचा विचार जर केला, अहिल्यानगरमध्ये मात्र आज हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. मात्र येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, त्या ठिकाणी पावसाची प्रमाण असेल ते काही अंशी कमी असण्याची शक्यता. त्याचबरोबर शेगाव, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, याचबरोबर संगमनेर असेल, श्रीगोंदा, कर्जत नगर असेल, पारनेर, या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा धाराशिव, याचबरोबर नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना हा उत्तरेचा भाग असेल, या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र लातूर आणि बीडचा हा मध्यवर्ती भाग असेल, या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची ही दाट शक्यता आहे. त्या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा मात्र गडचिरोली संपूर्ण जिल्हा, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, यवतमाळचा जो किनवट असेल, भोकरदन असेल, याचबरोबर पांढरकवडा, तसेच यवतमाळ, बाभुळगाव, राळेगाव या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. वर्धाचाही बहुतांश जो दक्षिण भाग असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस. अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, याचबरोबर अकोला, वाशिम, बुलढाणा हा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही एक ठिकाणी असे असतील, त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर खांद्याचा विचार केला, खांद्याचा नाशिकचा जो पश्चिम भाग असेल, पेठ, सरगणा, इगतपुरी, दिंडोरी असेल, नाशिक शहर असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. मात्र नांदगाव, येवला, माळेगाव या ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. जळगाव संपूर्ण जिल्हा, याचबरोबर धुळेचा साक्री, शिंदखेडा, शिरपूर, याचबरोबर नंदुरबारचा अक्कलबुवा, तळोदा या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खाते अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये पुण्याचा घाटमाथे भाग असेल, पश्चिम भाग असेल, याचबरोबर रायगड या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. याचबरोबर नाशिक पश्चिम, नंदुरबार, ठाणे, मुंबई, पालघर, सातारा घाटमाथे भाग, याचबरोबर रत्नागिरी असेल आणि कोल्हापूरचा घाटमाथे भाग या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचबरोबर सिंधुदुर्ग, नाशिक पूर्व, धुळे आणि संपूर्ण विदर्भ या ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट जारी केला. या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार. याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आणि जळगाव या जिल्ह्याचा जर विचार केला, या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही. मात्र त्या ठिकाणी आपल्याला हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.